अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान रजिस्टर या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी कर्जत येथील सदानंद रिसॉर्ट येथे घेण्यात आले। यावेळी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला। विधवा प्रथा तळा तालुक्यात सर्वप्रथम बंद करण्यात आली, त्याची अंमलबजावणी चालू आहे। एकंदरीत पाहता पती मृत झाला की त्याच्या पत्नीचे आभूषण काढले जातात, बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र देखील काढले जाते, पायातील जोडवे काढली जातात, कपाळावरील कुंकू पुसले जाते। हळदी कुंकू कार्यक्रमाला तिला बोलावले जात नाही। त्या अनुषंगाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव बुरुड समाजाने एकमताने मंजूर केला। यावेळी अध्यक्ष आबासाहेब पवार, सदानंद गायकवाड, प्रदीप माने, प्रकाश माने, संदीप जामकर, उमाजी माडेकर, संदीप नागे, डॉक्टर अजय मोरे, अशोक पवार, स्नेहल नागे, ज्योतिताई माने, उल्काताई माडेकर, रेश्माताई सोनकर, संगीता मोरे, अनिताताई पवार, सीमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते। हळदी कुंकू सोहळ्यात उपस्थित महिलांनी तिळगुळ, वाण आदींचा आनंद लुटला। सौ दीपाली दिलीप मोरे, खोपोली। नमस्कार। व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित माझे समाज बंधू आणि भगिनींनी, आता जो ठराव मांडलेला आहे तो ठराव म्हणजे शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात, अशा पद्धतीचा झाला। शिवाजी माझ्या घरात जन्माला यायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र नाही, आपला देश प्रगतीपथावर जाईल। आपला देश जर प्रगतीपथावर जायचं असेल तर, आपला समाज प्रगतीपथावर जायचं असेल तर ह्या वाईट चालरीती ज्या आहेत, प्रथा आहेत, राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद केली केव्हा? आता अशी वेळ आलेली आहे की ही प्रथा आपण आपल्यापासून सुरुवात करूया ना मोडायला, बरोबर आहे ना? आता मराठा सर्वेक्षण झालं, या सर्वेक्षणात हे सगळे प्रश्न होते। बरोबर, विधवा कुंकू लावतात का कपाळाला, औषण करतात का, धार्मिक कार्यात त्यांना बोलवलं जातं का, असे 4-5 प्रश्न त्यात होते आणि त्यांना विचारून आम्हाला उत्तर द्यायची होती हो का नाही। तर मला वाटते ह्या वाईट प्रथांची टाकलेली कात म्हणजे हा आजचा निर्णय असं वाटतंय आणि आपण नक्कीच आपली प्रगती करू आणि इतर समाजापेक्षा वेगळं असं नवीन निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाने आपला समाज पुढे नक्कीच प्रगतीपथावर जाईल, एवढं बोलून मी 2 शब्द सर्वश्रुत आपण सर्व समाज बांधव आणि इथे सगळे सभागृहात जमलेले सर्व कार्यकर्ते, आपण हे पूर्ण राज्यभर जिथे जिथे आपण जाऊ किंवा ग्रामपंचायतीने ठराव घेतला, एखाद्या गावाने ठराव घेतला, पण जर ह्या समाजाने जर ठराव घेतला तर त्याचं प्रबोधन आणि त्याची अंमलबजावणी जलद गतीने होते आणि म्हणून आपण हा ठराव आपण मंजुरीला टाकतोय। हा ठराव मंजूर करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी याचं प्रबोधन करायचं आहे, याची अंमलबजावणी करायची आहे आणि संवादात करून करायची आहे, राहून करायची आहे। तिथे स्थानिक स्तरावर आपल्या समाजाचे 1-2 कुटुंब असतात आणि आपण तिथे सांगण्याचा प्रयत्न करायचा, प्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर काय होऊ शकलं नाही त्यावेळेला तर अगदी काय तिथे वादात जाण्याचा काय मुद्दा आपण ठेवायचा नाही। आज नाही झालं, उद्या होईल, आपण हे प्रबोधन करणार आहोत आणि या संवादात राहून ही प्रथा आपण हळूहळू बंद होईल। आणि म्हणून ह्या सभागृहात अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान हे महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या राज्यातलं अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान ह्या बुरुड समाजाचं ही प्रथा आजपासून पूर्ण विधवा प्रथा बंद करीत आहे, असं आपण सर्वांच्या नजरात आपण हा ठराव मंजूर करत आहोत। आणि ह्या ठरावाचे उपस्थित सर्व ज्या सभागृहातील जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, ह्या ठरावाचे इतिहासातील साक्षीदार असतील हे सर्वांनी नमूद करा। आणि सर्व कार्यकारी मंडळावर ठेवलेल्या आजच्या की जी विधवा प्रथा जी आहे आपल्या सर्व समाजातच आहे की तिचा पती मेल्यानंतर मग तिचं कुंकू पुसणं, तिचं जे सौभाग्य असेल किंवा अलंकार असतील ते सर्व बांगड्या फोडणं, हिरव्या बांगड्या काढणं वगैरे अशी जी काय प्रथा आहे आणि तिला मग शुभ कार्यात पुढं आणलं जात नाही, तिला मजाव केला जातो। मग तो भले हळदी कुंकू कार्यक्रम असू द्या
किंवा अन्य कुठलं शुभ कार्य असू देवाचा कार्य असू द्या की तिला ती त्यापासून वंचित राहावं लागतं. तर अशा प्रकारचा जो महत्त्वाचा प्रस्ताव मी आपल्यासमोर ठेवतो की आपण जी विधवा प्रथा जी आहे की तिचा पती मेला मयत झाला तरीसुद्धा तिचा जे अलंकार जे आहे तिचं कुंकू पुजण्यापासून आपण आपल्याला ह्याबाबत कोणाला आणखी चर्चा असेल किंवा ठरावाच्या बाजूने कोणाला बोलायचं असेल तर ते आपण बोलू शकता. आणि आपण ही प्रथा आजपासून बंद करावी आणि आपण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर आपले जे काय समाजाचं काम आहे प्रतिष्ठानचं जिथे जिथे आपल्याला राज्यात कुठेही पोचता येईल तिथे आपली याची जनजागृती करावी. आणि आपण ही विधवा प्रथा जी आहे कारण उद्या तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पण बदलत असतो. आणि मग हळदी कुंकू असेल तिचं ते शुभकार्य असेल तिला ते मज्जाव केला जातो. तर आपण 21व्या शतकात आपण जर वावरत असू तर ही प्रथा योग्य नाही. आणि त्याच्याबद्दल सुद्धा महाराष्ट्र शासनाचं सुद्धा परिपत्रक आहे. मी रायगड जिल्ह्याचे सचिव आपले उमाजी माडेकर आहेत ते जे शासनाचे जे पत्र आहे या संदर्भात ते आपल्याला ते वाचून दाखवतील. आणि ह्या प्रस्तावावर ही प्रथा बंद करण्याच्या बाबतीत आपल्याला कोणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. मी एवढं बोलून जे सचिव आपले सगळ्यांना माहिती आहे की या दुःखद प्रसंग असून त्या प्रसंगानिमित्ताने आपण त्या ठिकाणी जातो. आणि त्यावेळेला मगाशी यांनी सांगितलं साहेबांनी की जी सौभाग्यवतीची जी आभूषणं आहेत जे अलंकार आहेत ती त्यावेळेला ती त्या महिलेच्या अंगावरती उतरवली जातात. मी मगाशी म्हणाला तो त्यावेळेला हा तिचा झालेला अमानुष छळ असं मी म्हणेन. ती क्रूरता असा एक शब्द त्यावर वापरेल की समोरच्या माणसानं ते बघताना एवढं काही वाईट वाटतं की ती असूच नाही प्रथा असू नये असं वाटतं. पण ती प्रथा मोडण्याची धाडस कोणी करत नाही. कारण आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी जे सुशिक्षित महिला आहेत ज्यांचे मग हे पती वारलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी बंड करून म्हणजे लोकांना सांगून आम्ही आमच्या मिस्टरांचं माझ्या नवऱ्याचं मी जे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलेलं आहे ते मी काढणार नाही. आणि त्याला कोणी विरोध केलेला नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या समाजाचा ठराव घ्यावा यासाठी. कारण आपण खेडेगावामध्ये राहतो आणि खेडेगावामध्ये राहत असताना तिथल्या ज्या परंपरा तिथल्या ज्या रूढी आहेत त्या आपल्यावरती लादण्याचा त्या गावातला प्रयत्न होतो. पण कधी कधी असंही होतं की आपल्याला ती गावातली मंडळी विचारतात हे सगळं जेव्हा मग विधी आपण करतो व तुमची पद्धत काय आहे त्याप्रमाणे होऊ द्या असंही म्हणतात बघा. तर त्यावेळेला आपण हे ठामपणे सांगितलं पाहिजे पण आमच्या समाजामध्ये हे ठरलेलं आहे आणि आम्ही असंच करणार आहोत हे आपण त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणालात की आपण SC मध्ये ना कोणीतरी तुम्ही म्हटलं नाही SC मध्ये ठीक आहे आपण फार म्हणजे एक म्हणजे बरेचसे आयोग झाले त्या आयोगामध्ये म्हणजे पहिल्या आयोगामध्ये आपण 127व्या क्रमांकावर होतो. आपली एवढी प्रगती झाली की आपण आता 8व्या क्रमांकावर आहोत. तुमचा SCचा दाखला जर तुम्ही बघितलात तर त्याच्यावर 8 आकडा आहे. म्हणजे एवढी प्रगती आपण केली. मग प्रगती एवढी झाली असली असं होऊ नये की आपण 8व्या क्रमांकावरून अगदी परत नाही सर आपण बाहेर पडूया की शासनाला असं वाटायला लागलं की नाही आता या समाजाची प्रगती झाली आता यांना गरज नाही. कारण आज आपण बघितलं तर किती टक्के समाजातली माणसं आपला पारंपरिक व्यवसाय करतात त्याच्यावरती अवलंबून असतं. आता विश्वकर्मा जे परिपत्र आता जे आलेलं आहे त्याचं माळेकर साहेब आपल्याला सांगतील की शासनाने ते पारित केलेलं आहे त्यामध्ये आपण असलं पाहिजे नाही का. आपल्याला असं वाटू नये. आता बरेच ठिकाणी साहेब असं आपल्याला पाहायला मिळतं की आम्ही आता म्हणजे समाज जो SCचा जो दाखला आहे किंवा मी असं म्हणेन मी केंद्रप्रमुख झालो विस्तार अधिकारी झालो अधीक्षकही झालो आणि मी आता सेवानिवृत्त आहे. मागच्या ऑगस्टला मी सेवानिवृत्त झालो. माझ्याबरोबर जे लोक जे होते सुरुवातीला लागले त्याच पदावरती राहिले. मी अधीक्षक पदापर्यंत का गेलो तर मला मी माझ्या समाजाला SCचं आरक्षण मिळालं म्हणून गेलो. मला माझ्या समाजाचा अभिमान असला पाहिजे. पण आज जर आपण बघितलं तर मुरुड समाजाचा आहे हे सांगण्याची लाज बऱ्याच जणांना वाटते. हे बऱ्याच जणांना हे सांगायला लाज वाटते. तर ते आपण मुरुड समाजाचा मी मुरुड समाजाचा आहे. त्याने आता म्हटलं की बौद्ध
चमगा आणि बुरुड आपली संख्या फार फार कमी आहे. त्याच्यामुळे 15% जो अनुदान आहे मग तो जो आपल्या वाट्याला येईल, कारण आपण बघतो की गाव तिथं बौद्धवाडा बघा, बऱ्याच ठिकाणी संख्या फार मोठी आहे आणि ती संख्या मोठी असल्यामुळे त्यांचा वाटा मोठा असतो. पण आपल्या आपले समाजातली 4 माणसं कुटुंब किंवा 2 कुटुंब जरी त्या ठिकाणी असतील तरी आपण मग बौद्ध समाजाचं लोकसंख्या जास्त असेल, चमगा समाजाची लोकसंख्या जास्त असेल, मग आमच्या वाट्याला तर 15% मधले किती? शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.